नमस्कार, माझं नाव हर्षल आशाताई दिनेशराव भुसारी. मी विषय मांडत आहे लोकशाहीचा महामेरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. झुंजार मराठी या मातीत भीम आहे, बेभान वादळाच्या साथीत भीम आहे, पेटून दीप इथेच शिक्षणाचे, मेणबत्तीच्या त्या प्रत्येक वातीत भीम आहे. समजून शिक्षणास दूध वाघिणीचे गरजणाऱ्या त्या प्रत्येक छातीत भीम आहे. देऊन मानवास मंत्र समतेचा माणसाच्या त्या प्रत्येक सलामीत भीम आहे. ठरवून ध्येय मनासी जिद्दीने पेटून उठणाऱ्या त्या पेनात भीम आहे. लिहून श्रेष्ठ घटना या भारताची देशवंदनेच्या सलामीत भीम आहे. देशवंदनेच्या सलामीत भीम. लोकशाही ऐकायला छोटासा शब्द वाटतो, पण लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे अब्राहम लिंकननी सांगितलेलं, लोकांनी लोकांसाठी तयार केलेली राज्य व्यवस्था म्हणजे लोकशाही होत. ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. आता जेव्हा संविधान सभा गठन झाली होती तेव्हा प्रश्न पडला की आपण नेमकं कुठल्या व्यवस्थेचा अंगीकार करायचा, आणि हा सर्वात गहन प्रश्न होता. मग सर्व जेवढे स्वातंत्र्यवीर होते त्यांनी सांगितले की आपण लोकशाहीत मान्य केली पाहिजे. का? तर लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हा मिळतो म्हणजे मिळतोच. आणि त्यानंतर प्रत्येक व्यक्तीला एक सन्मान आणि एक संधी ही प्राप्त होते. मग त्यानंतर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस खर्च घालून भारतासाठी एक नवीन संविधान तयार करण्यात आलं. आणि त्या संविधान भारतासाठी 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा त्या पटलावर ठेवण्यात आलं, त्याच्या आदल्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषण केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की आम्ही आमचं काम पूर्ण केलंय, आता आम्ही देशामध्ये लोकशाही ही एक नवीन व्यवस्था सुरू करतोय. आणि सर्वात महत्त्व म्हणजे ही जर लोकशाही जर तुम्हाला टिकवायची असेल तर त्यासाठी त्यांनी 3 गंभीर इशारे दिले. या 3 इशाऱ्याचं जर तुम्ही पालन केलं नाही तर लोकशाही खड्ड्यात जाऊ शकते, लोकशाहीचा ऱ्हास होऊ शकतो. त्यातली पहिला इशारा होता, त्यांनी म्हटलं की जर काही लोक संवैधानिक मार्गाचा वापर न करता ते आपली जर मनमानी करत असतील आणि रस्त्यावर जाऊन संविधान आपल्या पायाखाली तुडवत असतील तर ते एक लोकशाहीचा घडा घोटताय. म्हणजेच काय? तर त्यांनी त्यांना ग्रामर ऑफ अनार्की, अराजकतेचं व्याकरण असं म्हटलं. तुम्हाला जर उदाहरण द्यायचं तर सिरिया बघा. सिरियामध्ये काय झालंय ते तिथली राज्य व्यवस्था कोसळून पडलेली आहे. तिथला जो प्रेसिडेंट होता ते पडून दुसऱ्या राज्यात गेले. म्हणजे काय? तर हा एक इशारा दिला. दुसरा इशारा दिला, बाबासाहेबांनी म्हटलं की आम्ही तुम्हाला 1 वोट आणि 1 व्यक्ती, 1 मतदान आणि 1 व्यक्ती म्हणून तुम्हाला एक राजकीय लोकतंत्र देतोय, पण सामाजिक लोकतंत्र आणि आर्थिक लोकतंत्र आणणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. जर सामाजिक आणि आर्थिक लोकतंत्र जर आणू शकलो नाही तर काही लोक काय करतील, तर हे जे राज्य व्यवस्था आहे ती परत आपल्या पायाखाली तुडवतील आणि आहे ना आपलं हे राज्यात हातात घेतील, आणि त्यामुळे लोकशाहीला धोका आहे. आणि तिसरं आणि सर्वात गंभीर म्हणजे त्यांनी म्हटलं होतं की आपल्या देशाला सर्वात वाईट सवय लागली ते म्हणजे व्यक्तिपूजेची आणि भक्तीची. त्यांनी म्हटलं की भक्ती जर तुम्ही धर्माच्या बाबतीत करत असाल तर ते आत्म्याच्या बाबतीत मुक्ती मिळू शकतं, पण जर तुम्ही कुठल्याही व्यक्तीची किंवा राजकीय व्यक्ती जर तुम्ही भक्ती करत असाल आणि त्याच्यावर टीका करत नसाल आणि त्याला आंधळेपणाने जर त्याचा स्वीकार करत असाल तर तुम्ही हुकुमशाहीकडे वाटचाल केलेली आहे. सर्वात महत्वाचं त्यांनी सांगितलं की एक लिबरल थिंकर होते J.S. मिल. त्यांनी सांगितलं होतं की काही झालं तरी आहे ना कुठल्याही व्यक्तीकडे अमर्यादित सत्ता देऊ नका, नाहीतर ते त्या लोकशाहीची हत्या करत आणि तिथल्या ज्या संस्था आहेत ते आपल्या पायाखाली तुडवण. कारण सत्ता भ्रष्ट करते आणि पूर्ण सत्ता ही पूर्ण भ्रष्ट करते हे त्यांना माहिती होतं. आणि त्यानंतर त्यांनी एक सुंदर उदाहरण दिलं, ते म्हणजे जे इरिश देशभक्त होते त्यांनी सांगितलं होतं की कुठलाही व्यक्ती किती महान झाला तरी आहे ना आपलं एक कृतज्ञतेची एक मर्यादा असली पाहिजे, त्याची एक लिमिट असली पाहिजे. कारण कुठलाही व्यक्ती आपला स्वाभिमान गहाण ठेवून कृतज्ञ राहू शकत नाही. कुठली स्त्री ही स्वतःचा पवित्रता राखून कृतज्ञ होऊ शकत नाही आणि कुठलाही देश हे स्वतःचं स्वातंत्र्य राखून कृतज्ञ होऊ शकत नाही. म्हणजेच काय? तर तुम्हाला भक्ती करायची असेल तर देवाची करा, पण राज्यकारण्याची भक्ती करू नका.
कारण जेव्हा त्यांनी बघितलं की आपल्या देशामध्ये काय चाललंय तर महात्मा गांधी यांची मोठ्या प्रमाणात लोक भक्ती करताय, त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांची भक्ती करताय, पण ते तिथपर्यंतच थांबलं. जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना स्वतःची विवेक बुद्धी होती, त्यामुळे ह्या देशात हुकुमशाही नाही आली. पण त्यानंतर जेव्हा इंदिरा गांधी ह्या भारताच्या पंतप्रधान बनल्या, त्यानंतर सुरुवातीला त्यांनी काय काम केलं तर बँकेचं राष्ट्रीयकरण केलं आणि ज्या संस्था होत्या त्या खालसा केल्या. आणि त्यानंतर 1971ला पाकिस्तान सोबत युद्ध झालं, त्यानंतर बांगलादेश हा वेगळा देश बनला. त्यामुळे त्यांची प्रसिद्धी आपोमाप झाली आणि त्यांची प्रसिद्धी गगनाला जाऊन मिळाली. त्यानंतर आहे ना MF हुसेन नावाचे पेंटर, तुम्हाला माहिती असेल, त्यांनी चित्र काढलं आणि त्यांना आहे ना दुर्गा म्हणून प्रकट केलं. दुर्गा म्हणजे काय तर भक्ती केली. आणि त्यानंतर एक आसामचे जे लेखक होते त्यांनी तर म्हटलं इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया. आणि त्यानंतर त्यांनीच परत एक नारा दिला. त्यांनी म्हटलं की इंदिरा तेरी सुबह की जय, तेरी शाम की जय, तेरे काम की जय और तेरे नाम की जय. म्हणजे काय तर त्यांनी एवढी भयंकर मोठ्या प्रमाणात भक्ती केली. आणि तेवढंच झालं की 2 वर्षानंतर म्हणजे 25 जून 1975ला भारतामध्ये आणीबाणी घोषित झाली. आणि ज्यासाठी आपण 190 वर्ष जेव्हा आपला देश स्वातंत्र्यात गेला ते वर्ष होतं 1757 आणि स्वतंत्र झालं ते म्हणजे 1947. 1990 वर्ष देश आपला परतंत्रात होता. आणि परत आपण 18 महिन्यासाठी परतंत्रात गेलो, म्हणजे आपले जे मूलभूत हक्क आहे आणि आपलं स्वातंत्र्य आहे त्याच्यावर गदा आली होती. म्हणून तुम्हाला सांगतो की काही झालं तरी आहे ना, हे जे स्वातंत्र्य मिळालंय त्यासाठी तुम्हाला सांगतो ब्रिटिशांच्या रेकॉर्डमध्ये आहे की 5,17,890 लोकांनी स्वतःचं आयुष्य खर्ची घातलंय. तुम्हाला जर वाटत असेल की काही झालं तरी मला फरक पडत नाही, हे सरकार माझं आहे, हा राजनेता माझा आहे, तर एवढं लक्षात ठेवा, आजादी की दुल्हन हमने ऐसे नहीं बिहाई है, खूनी नदी बही इसमें गर्दन तक कटवाई है, गोरों के शासन में देखो कितने अत्याचार हुए, आम आदमी खास आदमी जो भी थे लाचार हुए. इथंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.